आणि वळूया पुढल्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगरचा उन्हाचा पारा 40 पार पोहोचत असतानाच लोकसभेच्या राजकारणाचाही पारा वाढलाय। अपक्ष उमेदवार जे.के. जाधव हे लोकसभेच्या रिंगणात उतरले। शहरातील पाणी टंचाई, शिक्षण, महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये जे.के. जाधव हे आता दिल्लीत आवाज उठवणार आहेत। त्यामुळे त्यांना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याभरातील मतदारांकडून मोठी पसंती मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं मतदान जे आहे ते 13 मे रोजी पार पडणार आहे। त्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण उमेदवार जे आहे ते आता रिंगणात उतरलेले आहेत। त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार जे आहे त्या देखील आता रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहे। काय सांगाल, अगदी 5 दिवस जे आहे ते मतदान प्रक्रिया बाकी आहे, काय सांगा? आम्ही प्रत्येक मतदाराला भेटत आहोत व्यक्तिशः। काल आम्ही कन्नडला जाऊन आलो, पिशोरला जाऊन आलो, परवा आम्ही कुलताबादला जाऊन आलो, औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये आम्ही पुष्कळ मतदारांना भेटलो आहे। तर प्रत्येक मतदाराला भेटण्याचा आपला उद्देश आहे आणि प्रत्येकाला भेटणं शक्य होणार नाही, पण जास्तीत जास्त मतदारांना आपण भेटू। लोक सध्याचे जे खासदार आहेत, लोकसभा सदस्य, त्यांच्यावर भयंकर नाराज आहेत। यापूर्वी 20 वर्ष जे खासदार होते त्यांच्यावरही लोक नाराज आहे। सध्याचे जे खासदार आहेत ते ग्रामीण भागात कधी गेले नाहीत, त्यांनी फक्त शहरी भागामध्ये काही वस्त्यामध्ये काम केलं। खासदार हा त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो आणि त्यांनी प्रत्येक गावात, प्रत्येक वस्तीमध्ये काय समस्या आहेत, तर नवीन कुठले प्रकल्प आले पाहिजे याविषयी विचार केला पाहिजे। पण सध्या हे सध्या राजकीय लोक जे सध्याचे आहेत ते फक्त एकमेकांवर टीका करत आहेत आणि त्यांचा वेळ सोडा भांडणामध्ये, टीका करण्यामध्ये असे ते भांडतात की अरे आपल्याला वाटतं आपण कुठे आलो, कुठली लोकशाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललं गेल्या 3 वर्षापासून। ते अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आमच्यासारखे शांत स्वभावाचे, चांगले कार्य करणारे, विधायक कार्य करणारे उमेदवार जनतेने निवडून दिले पाहिजे। तर राजकारण जे आहे ते तापलं, तेच वातावरण आता शांत करण्यासाठी जे.के. जाधव हे आता कूलर घेऊन रिंगणामध्ये उतरलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरहून कॅमेरामन राहुल सह विजय चिडे, जय महाराष्ट्र।